साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे तू हिंड साधू आणि संत जेथे असती बावदंड तया माझी आत्मज्ञानी जो कान बोले वितंड तया तू सद्गुरु करी तो तुझ बुजविल प्रचंड तू गुरु करी तुझ बुजविल प्रचंड पर्येदी मदालसा सोहम जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा। आई बाळाला उपदेश करते, बाळा ज्या ठिकाणी साधू संतात राहतात अशा तीर्थयात्रा कराव्या व ज्या संतात उगीच शब्द पांडित्य न करता जो खरा आत्मनिष्ठ असेल अशा श्री गुरुला शरण जा, तो तुझ्या सर्व शंकाचे समाधान करील। बाळा तू तीर्थयात्रेला जा म्हणून सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। मग जर आपल्याला सुख प्राप्तीची इच्छा आहे तर आपण पंढरपुराला जायला पाहिजे। आणि पंढरपुराला गेल्यानंतर काय होत असतं, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा कैची समचरणाची शोभा। म्हणजे पंढरपुरामध्ये देव आहे आणि देव उभा आहे। कीर्तनाचा गजर होतो तिथं। आणि कीर्तनामध्ये काय होत असतं, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष, काय उणे आम्हा त्या आनंदास, शिव ब्रह्मरस तुका म्हणे दे। तुकोबराय सांगतात कीर्तनामध्ये काय होत असतं, कीर्तनामध्ये जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, देवा तुझ्या नामाचा जिथं जय घोष जय जयकार होत असतो, जळती पापे पळती दोष, पाप जळून जातं आणि दोष पळून जातात। काय उणे आम्हा त्या आनंदास, त्या आनंदाला काय तोटा आहे, म्हणून नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती थोडा। या आनंदाला जोडाच नाही दुसरा, बरोबरीच नाही, म्हणून नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश, त्या सुखाला सुद्धा नाश आहे, म्हणून वैकुंठाचा वास नको आम्हाला। अद्भुत हा रस कथे काळी नामाचा, हा रस जो आहे ना अद्भुत रस आहे, हा ब्रह्मरस आहे, म्हणून ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल। पथ्य नाम विठोबाची, फक्त एकच पथ्य आहे की विठ्ठलाचं नामस्मरण करायचं, आणि त्या नामानं दहन होती सकळ कर्मे, सगळे कर्म दहन होतात, संचित क्रियमाण प्रारब्ध। आता राहिलंच काय मग नित्य नैमित्तिक काम्य निषिद्ध तर करतच नाही ना, आणि सकाम तर करतच नाही, म्हणून निष्काम बुद्धीने केलेल्या कर्मामुळे काय झालं, अंतकरण शुद्ध झालं। आणि नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्म करायची तर आवश्यकताच नाही आहे ना,
कारण निष्काम म्हटल्यानंतर आता काम्य कशाला करतो, म्हणून त्या कर्माचं दहन झालं. दहन होती सकळ कर्मी, आणि कर्माचं दहन झालं आणि आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. मग आता जे कर्म होत आहेत तर ते कर्म मात्र साक्षी भावानं होत आहे, म्हणून आयुष्य उरलेलं आहे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. म्हणून आपल्याला मोक्ष पाहिजे ना, मोक्ष पाहिजे. मग त्या मोक्षाचं स्वरूप काय आहे? त्या मोक्षाचं स्वरूप आहे की सुख प्राप्त आणि दुःख निवृत्त होणं. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला सुख म्हणायचं. आणि आत्यंतिक दुःख हे तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळेच नाही. आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायची, परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची, तर तो परमानंद हे तुमचं स्वरूप आहेच. मग मिळवायचं काय? मग मोक्ष नाही ही भ्रांती काढायची. जया चेनी वाक्य उजी वडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचीनी पाडे निशंकू होय. म्हणून बाळा, ज्यांच्या वाक्यानं असं उजडत असतं, आपण म्हणतो ना आता उजाडलं, फटफटलं. फटफटलं म्हणजे काय झालं? म्हणजे आता अंधार पूर्णतः निवृत्त झाला आणि सूर्य उदय झालेला आहे. तसं ज्ञान सूर्याचा उदय होतो आणि अज्ञानाची रात्र संपून जाते. म्हणून मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. श्रीगुरु म्हणजे काय आहे? ज्ञान सूर्य आहे. आणि हा ज्ञान सूर्य विश्वाच्या भासाला मावळून टाकणारा ज्ञान सूर्य आहे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, हा नवीनच सूर्य उगवला म्हणे. काय करायला लागला? अद्वय अब्जिनी विकासू वंदू आता. तुम्ही अद्वैत परमात्मा आहेत असं प्रकाश द्यायला लागला. म्हणजे असं ज्ञान आपल्या अंतःकरणात प्रगट व्हायला लागलं. याचा अर्थ अद्वैत आपण आहोत, याचा अर्थच असा आहे की अनुभवाला येणारं द्वैत मिथ्या आहे. आणि द्वैत मिथ्या ठरल्यानंतर दुःख खोटं ठरतं. आणि दुःख खोटं ठरलं की आपोआप तुम्ही सुखरूप आहात, परमानंद रूप आहात हे सिद्ध होतं. म्हणून सिद्ध ते विचारी पा, जेणे तू सुखिया होसी. जे सिद्ध आहे ना त्याचा विचार करा आणि त्याच्यातच तुम्हाला सुख मिळणार आहे. म्हणून सुखा लागी करीसी तळमळ. म्हणून बाळा, तू पंढरीला जा, तीर्थयात्रेला जा, तिथं तुला साधू संत भेटती उदंड उदंड साधू संत भेटणार आहेत. तया माझी आत्मज्ञानी, त्याच्यामध्ये जे आत्मज्ञानाचंच काय करतात? विवेचन करतात. तया माझी आत्मज्ञानी, जो न बोले वितंड, ते वितंडवाद करत नाहीत. मग आपल्याला वाद घालायचा नाही, आपल्याला संवाद करायचा आहे, संवाद साधायचा आहे. म्हणून सर्व सुख गोडी, तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, सर्व सुख पाहिजे ना आपल्याला, तर साही शास्त्र निवडी. 6 शास्त्र निवडा. कारण निवडायला सांगितलेलं आहे, याचा अर्थ 6 शास्त्र खरंच सांगायला लागलेत अशातला भाग नाहीये. निवडून घ्या. निवडिताही खडे, तेने दळना ओज घडे. तसं संसारामधून तुम्ही आत्मस्वरूप निवडून घ्या. संसारातूनच नाही तर सगळ्या शास्त्रामधून निवडून घ्या सुख, सर्व सुख. म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी भर, तो हा विठ्ठल बरवा. हे महावाक्य. तो ज्याला आपण तो म्हणतो ना, तो आत्ता इथं हा म्हणजे कानाद्वारे शब्दाला अंतःकरणामध्ये जाणणारा विठ्ठल स्वरूप परमात्मा आहे. अशी आत्मरूपानं साधू संत आपल्याला ओळख करून देतात परमात्म्याची. म्हणून बाळा, त्या साधू संताला तू शरण जा. ते तुला ज्ञान अमृतानं
प्रचंड असं ज्ञानामृतानं तुला बुजवतील, तुला शांत करतील. कारण तू त्रिविध तापानं तापलेला आहेस. आणि या तापलेल्या म्हणून तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. जसा तवा तापलेला असल्यावर भाकर टाकली की भाजती, आणि तवा तापलाच नाही तो भाकर टाकली तर ती कव्हा शिजन? कधीच नाही शिजणार, कच्च्या गारच ते. तसं अंतकरणामध्ये विवेक वैराग्य असलेलं, त्या विवेकानं वैराग्यानं तुझं आणि त्रिविध तापानं तुझं मन होरपळून निघालेलं आहे. म्हणून आता तुझं मन संसारात लागत नाही. म्हणून तो साधू संतांना शरण जा. त्या अंतकरणामध्ये तो बोध प्रगट होईल, आणि तो बोध प्रगट झाल्यानंतर तुझ्या ठिकाणी असलेली भ्रांती निवृत्त होईल. कोणती भ्रांती? देहात्म भ्रांती, जगत सत्यत्वाची भ्रांती. म्हणून ही भ्रांती निघून गेली, आणि ही निघून जात असते सद्गुरूच्या वाक्यानं. जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधड. चित्त निधड झालं म्हणजे त्याच्यामध्ये आता भय राहिलं नाही. अभयम सत्व संशुद्धीर, म्हणजे त्याच्यामध्ये आता भीती राहिलेली नाही, मृत्यूची भीती राहिलेली नाही. कारण ज्याला मृत्यू म्हणतो ते मृत्यू शरीरच खोटा आहे. मग तो मृत्यू कसा झाला? खोटा झाला. म्हणून महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये सांगितलेलं आहे भीष्माचार्यांनी, मृत्युर्वय प्रमदः. मृत्यू ही एक कल्पना आहे, आणि कल्पनेमुळं आपल्याला दुःख व्हायला लागलं. कल्पनेमुळं दुःख कसं होईल हो? पण कल्पनेला सत्य मानलं की दुःख होतं. कल्पनेला आता इथं चित्र काढलेले आहेत रावणाचे, आसुरी राक्षसांचे. मग ते चित्र दिसण्यामुळं दुःख आहे का ते खरं मानल्यामुळं दुःख आहे? खरं मानल्यामुळं दुःख आहे. तसं कल्पना, कल्पनेमुळं दुःख का कल्पना सत्य मानल्यामुळं? आणि कल्पना म्हणजे काय? संकल्प. याचा अर्थ काय? सत्यानं केलेली कल्पना, याला काय म्हणायचं? संकल्प. म्हणून संकल्पाच्या काजे आपे आप वाढो लागे. नाथ महाराज सांगतात की कल्पनेमुळं हे दुःख वाढत चाललं. म्हणून या दुःखाचं निवृत्त करण्याचं साधन एकच आहे, विवेक. आणि विवेकाच्या शस्त्रानं या अज्ञानाचा नाश होत असतो. म्हणून बाळा तू साधू संताला शरण जा. ज्ञान विज्ञान रे गुरुमुखे बुझसी, विचारून अनुभवू आपे आप जाणसी. जेने झाले अनंत सिद्ध ते तुकारे नेनसी. हरिहर ब्रह्मादिक तेही ध्याती तयासी. परिदी मदालसा सोहम जो जो रे बाळा. निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा. बाळा सद्गुरूला शरण गेल्यानंतर तिथं काय विचारायचं? तर तिथं ज्ञान आणि विज्ञान हे सद्गुरूच्या मुखातून तू लक्षात घे. ज्ञान कशाला म्हणावं? ज्ञानोबराय 13व्या अध्यायात सांगतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. क्षेत्र म्हणजे जे जाणण्यात येणार आहे ते. मग ते इंद्रियाद्वारे जाणण्यात येऊ का इंद्रिया वाचून जाणण्यात येऊ, ते काय आहे? क्षेत्र आहे, दृश्य आहे. त्याला दृश्य म्हणा, त्याला क्षेत्र म्हणा. पण ते इंद्रियाद्वारे असो का इंद्रिया वाचून जाणण्यात यायला लागलं. आणि जो जाणणारा आहे, दृश्याला क्षेत्राला जो जाणणारा आहे, तो आत्ता इथं क्षेत्रज्ञ आहे, द्रष्टा आहे, ज्ञाता आहे. म्हणून जे जाणण्यात, मग शरीर इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे, दृश्य आहे, ज्ञेय आहे, क्षेत्र आहे. आणि त्याला इंद्रियाद्वारे अंतःकरणात जाणणारे आपण ज्ञाता, द्रष्टा, क्षेत्रज्ञ आहोत. आणि ह्या निवाडा करणं
यालाच काय म्हणायचं? ज्ञान म्हणायचं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते. निरुते म्हणजे आता त्याच्याबद्दल कुठलाच संशय विपर्यास अंतःकरणामध्ये राहू नये. संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ज्ञान याच्याबद्दल व्हायला पाहिजे. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही त्याला ज्ञान म्हणू. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान बर्व आहे. जरी मनी आठी आणावे. आपल्या अंतःकरणामध्ये असं आणलं की ते ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं तर काय करावं? तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तर या संतांना सर्व रूपानं म्हणजे तन मन धनानं यांची काय करायला पाहिजे? सेवा करायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. तनानं मनानं आणि जीवानं संतांची सेवा करणं याला म्हणून अगरवता करावे दास्य सकळ. सकळ आणि दास्यत्व म्हणून हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राची भक्ती केली, दास्यत्व भक्ती केली आणि त्यांच्या हृदयामध्ये राम प्रगटात झाले. कारण दास्यत्व भक्ती केल्यामुळं काय झालं? रामाचं आत्मरूपानं दर्शन झालं म्हणून ते रामरूप झाले. तसं आपण रामरूप आहोत, पण लक्षात काय येत नाही? भ्रांती अंतःकरणामध्ये शिरलेली आहे. इथं काय आडवं यायला लागलं बरं आपल्याला? म्हणून ज्ञानोबराय ठिकाणी सांगतात, आगापय पंडू कुमरा इता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वभासू. जो हा जो विश्वाचा भास आहे, हा सत्यत्व बुद्धी हीच आपल्या स्वरूपाच्या घराला येत असताना आडवी यायला लागली. आणि ते सत्यत्व बुद्धीच आपल्याला आपलं खरं स्वरूप लक्षात घेऊ देत नाही. म्हणून ती सत्यत्व बुद्धी निघणं, मग आत्मस्वरूप कळायला काय उशीर आहे? काहीच उशीर नाही. ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हे ही जाण, आणि हे अज्ञान निवृत्त करायचं आहे आपल्याला, आणि ते ज्ञानानं निवृत्त होईल. म्हणून तमसो माम ज्योतिर्गमय मृत्युर्माम अमृतम गमय असतो माम सद्गमय. म्हणून सद्गुरू आपल्याला असत्याकडून सत्याकडं घेऊन जातात, अज्ञानाकडून ज्ञानाकडं घेऊन जातात, अंधाराकडून प्रकाशाकडं घेऊन जातात. म्हणून सद्गुरूला शरण गेल्यानंतर ज्ञान काय आहे आणि विज्ञान काय आहे हे विचारून घ्यावं लागतं. म्हणून तिथं सांगतात आपल्याला परत की आता विज्ञान कशाला म्हणावं? जो हा विज्ञानात्मकू भाव तया विवरिता झाला वाव. मग लागला तव पाहो तव ज्ञान तो तोची. हे विज्ञानाकडं आपण जर पाहायला गेलो, विषय ज्ञानाकडं, तर हे विषय इंद्रियाशिवाय नाही, इंद्रिय अंतकरणाशिवाय नाही, आणि अंतकरण ज्ञानाशिवाय नाही. मग समग्र अस्तित्व कशाचं आहे? ज्ञानाचंच आहे. कारण कोणताही विषय कुठंही केव्हाही कोणालाही अंतकरणाशिवाय कळाला का? नाही कळाला. आणि कुठलाही विषय इंद्रियाद्वारेच कळालेला आहे. म्हणून सीता मातेला हरणाचं जे रूप दिसलं ते डोळ्यानंच दिसलं, बरोबर? हां. आणि आपल्याला रूप जे दिसतं ते डोळ्याद्वारेच दिसतं, आणि पशु पक्षवादिकांना जे रूप दिसतं ते डोळ्यानंच दिसतं. म्हणजे सर्व योनीमध्ये हा सूक्ष्म देह जो 17 तत्वाचा आहे ना, तो सारखा आहे. ह्याच्यामध्ये काहीच चेंज नाही. हे बॉडी बदलते हे वरचं काय आहे? बॉडी बदलते, आकार बदलतो, पण ते मशीन तीच आहे 17 तत्वाची. तसं इंद्रिय तेच आहे, मन तेच आहे. विषयच जाणण्यात येणार, इंद्रियाद्वारेच जाणण्यात येणार, आणि अंतकरणातच जाणण्यात येणार, आणि जाणणारा चैतन्यच आहे. हे कुठंच बदलत नाही. फक्त पशु पक्षादिकांना आत्मस्वरूपाचा अनुभव आहे, पण तो अनुभव विवेक नसल्यामुळं लक्षात घेता येत नाही.
आणि देवादिकांच्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचा अनुभव आहे. पण ज्या विवेकानं तो अनुभव लक्षात घ्यायचा ते ठिकाण सोडून ते भोगामध्ये लिप्त झाले, म्हणून तिथेही कळण्याची सोय नाही. आता मनुष्य देहामध्ये आत्मस्वरूपाचा अनुभव आहे आणि ज्या विवेकानं तो अनुभव लक्षात घ्यायचा तो विवेक सुद्धा प्रगट आहे. आता फक्त त्या विवेकाचा अवलंब कधी करायचा हे ज्याच्या त्याच्यावर मात्र अवलंबून आहे. म्हणून तो विवेक आत्ता वापरायचा. कधी वापरायचा? आत्ता. कारण विवेकाचा वापर केला की भ्रांती निवृत्त होते. भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट. म्हणून भ्रांती निवृत्त होण्यासाठी आपल्याला विवेक वापरावा लागणार आहे. आणि तो विवेक प्रत्येकाकडे आहे. आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे याचा निवाडा करणं यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मलः. भगवान शंकराचार्य सांगतात की या अनात्म शरीराहून, अनात्म श्वासाहून, अनात्म इंद्रियाहून, अनात्म मनाहून मी वेगळा आहे. आत्ता इथं आत्मस्वरूप आहे, पवित्र आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणून ज्ञान आणि विज्ञान याचा तू काय कर, निवाडा करून घे, अर्थ लक्षात घे. आता व्यापकू की एक देशी. आता त्या परमात्मा स्वरूपाला व्यापक म्हणावं का एक देशी म्हणावं? कारण 3.5 हाताचा देह समजलं की आपल्याला आपण इतकेच वाटतो. आणि हे मी नाही म्हटलं की आपलं स्वरूप किती आहे आणि कसं आहे हे मोजता येत नाही ना. आकाशाला कोणी मोजावं आणि कशात मोजावं? आकाशाला कोणी मोजावं आणि कशात मोजावं? कारण तुम्ही पृथ्वी स्क्वेअर फूटमध्ये मोजता, पाणी लिटरमध्ये मोजता, अग्नी डिग्री सेंटीग्रेडमध्ये मोजता, वायू त्या त्याची एक मशीन आहे त्याच्यामध्ये मोजता. पण आकाशाला कोणी मोजावं आणि कशात मोजावं? त्याचं एकक पाहिजे ना. तसं आकाशाला जाणणारे तुम्ही, मग त्याला कोणी मोजावं आणि कशात मोजावं? मग त्याला व्यापक म्हणावं का एकदेशी म्हणावं? हे भाष, हे उहापोही जी ऐशी, ही जी काही चर्चा आहे ना आपली, तर ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन. म्हणजे ही चर्चा करणं आपोआप संपली. ठेली म्हणजे संपली. दुजे नवीन, कारण दुसरंच नाही ना इथं. आता कुणी मोजावं कोणाला मोजावं? म्हणून तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढो लागे. हे दुसरेपणाची आपल्या मनाची उगीच एक कल्पना आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, दुसरं नाहीच नाही इथं. मग संपूर्ण स्वप्नामध्ये पाहणाऱ्याशिवाय कोण आहे बरं? संपूर्ण स्वप्नामध्ये पाहणाऱ्याशिवाय कोणीच नाही. तसं तुमच्या शिवाय या सृष्टीमध्ये कोणीच नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये दुसरेपणाची जी कल्पना आहे ती कल्पनाच आपल्याला दुःख द्यायला लागली. म्हणून कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी. कल्पनेमुळं आपल्याला आपलं हरी स्वरूप लक्षात येत नाही. गोवा म्हणजे तिथंच गुंता पडला. कल्पनेपासून कल्पिला जो गोवा आणि तेने पडे गोवा नेने हरी. त्या गुंतल्यामुळं कल्पनेत हरीचं जसं आहे तसं यथार्थ ज्ञान होत नाहीये. मग काय कल्पना भारी? मग ही कल्पना दूर करायला पाहिजे. आता ग साजने झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियडा मी संग. काम क्रोध हे झोडियले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा जोगवा मागेल. कोणत्या नवऱ्याचा संग सोडला? विकल्प नवऱ्याचा सोडियला मी संग. आणि विकल्प कोणता आहे? की मी शरीर आहे का नाही, आहे का नाही, हा काय आहे विकल्प. मी मनुष्य आहे का नाही. हे म्हणते की आपण जातीचे नाही, कुळाचे नाही, वंशाचे नाही, दिसणारे नाही, पण खरेच आपण कसे आहोत असा प्रश्न येतो ना. मग आपण कोण आहोत? आपण न दिसणारे आहोत म्हणल्यावर नाही का?
आता न दिसणारे आहे म्हणल्यावर वारा सुद्धा न दिसणार आहे, मनही न दिसणार आहे, बरं का. आणि आकाश सुद्धा न दिसणार आहे. ही पोकळी दिसते का आपल्याला? आपल्याला वाटतं वर आकाश आहे, ते निळिमा, पण ते आकाशाच्या ठिकाणी रंगाचा भ्रम आहे. आकाश निळं आहे का? आकाशाला रंगत नाही. पोकळीला रंग कुठे? म्हणून घटाकाश आणि मठाकाश. घटाच्या उपाधीमुळं घटाकाश नाव आलं आणि मठामुळं मठाकाश नाव आलं. आता घटच फुटला, मग घटाकाश मेलं का? आणि घटही फुटला, मग मठाकाशही मेलं का? नाही, ते आकाश आकाशच आहे, पण घटाच्या उपाधीमुळं घट आकाश नाव आलं. तसं चैतन्याला शरीराच्या उपाधीमुळं मनुष्य म्हणावं लागतं. आणि मनुष्यत्व ही शरीरावर केलेली कल्पना आहे. म्हणून या आपले हस्तामलक सांगतात, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रहा. मी वानप्रस्थ नाही, ग्रहस्थ नाही, संन्यासी नाही, तर तुम्ही कोण आहात? सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा आहे. आणि हे तुमचं आमचं सगळ्यांचं वास्तविक स्वरूप आहे. नित्य उपलब्ध आहोत. म्हणून नित्य उदो तुझाच. नित्य जय जयकार कोणाचा आहे? सत्याचा. आणि सत्य कोण आहे? तुम्ही. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुका म्हणे तूची खरा. ये रवा उगा, बाकी सगळा पसारा आहे. म्हणून बाळा, जे अनंत आहे, सिद्ध आहे, ते स्वरूप तू ध्यानात घे. आणि ज्याचं हरी आणि हर म्हणजे श्रीहरी विष्णू आणि महादेव सुद्धा ध्यान करतात, ते तत्व तू लक्षात घे. ते तत्व तुझं स्वरूप आहे असं लक्षात घे. कारण हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. आणि इकडं श्रीहरी विष्णू महादेवाची पूजा करायला लागले. मग हरी हरा नाही भेद नका करू वाद. हरीमध्ये आणि हरामध्ये भेद नाही, म्हणून व्यर्थ वाद करू नका, संवाद करा. म्हणून देव एकच आहे. एको देवा सर्व भूतेषु गूढहा. सगळ्या भूतांना गूढ आहे का? देव गूढ आहे. सगळ्या भूताला जाणण्यात येत नाही, म्हणून डोळ्याला वारा गूढ आहे, बरोबर. कारण डोळ्याचा विषयच नाही ना वारा. आणि त्वचेला म्हणजे त्वचेद्वारे अंतकरणामध्ये वाऱ्याचं स्पर्शाचं ज्ञान होते. आणि मन इंद्रियाला गूढ आहे, कारण इंद्रियाद्वारे अंतकरण कोणाचंच जाणण्यात येत नाही. आणि आपण इंद्रिय मनाला गूढ आहोत, कारण आपण इंद्रिय मनानं जाणण्याचा विषयच नाही, बरोबर आहे ना. म्हणून या पद्धतीने सांगितलेलं आहे की आत्मा गूढ आहे. तर ते आपल्याला वाटतं बाप्पा गूढ आहे म्हणल्यावर आपल्याला कशाचं कळायचं? अरे बाबा, डोळ्यानं वारा दिसत नाही, कारण तो वारा डोळ्याचा विषय नाही. तसं इंद्रियाद्वारे मन कळत नाही, कारण मन इंद्रियाचा विषय नाही. आणि त्या पद्धतीनं आत्मा इंद्रिय मनाचा विषय नाही, म्हणून इंद्रिय मनानं कळत नाही. नका का कळू द्या, पण आपल्याला आपण तर कळायला लागलोत ना. कसं? इंद्रिया वाचून अंतकरणामध्ये आपण जाणणारे म्हणून प्रत्यक्ष आहोत ना. मग स्मृती ज्ञानाला कोण जाणतं? तुम्ही जाणता. तुमच्या अंतकरणामध्ये बालपणाची स्मृती आता नाही का? आहे. मग त्या स्मृतीला कोण जाणायलं? शरीर जाणायलं का जग जाणायलं का श्वास जाणायला का इंद्रिय जाणायले का मन जाणायलं? हे कोणीच जाणत नाही ना. आणि ती स्मृती तुमच्या अंतकरणात आहे. मग ती स्मृती तुम्हाला व्हायली का अंतकरणाला व्हायली? तुम्हाला व्हायला लागली. अंतकरणाला कशी होईल? अंतकरण जड आहे ना. मग त्या जड अंतकरणामध्ये स्मृती ज्ञान आहे आणि इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष ज्ञान व्हायला लागलं. तर हे कोणाला कळायला लागलं? तुम्हाला कळायला लागलं. म्हणजे स्मृती ज्ञानही तुम्हाला कळतं आणि प्रत्यक्ष ज्ञानही तुम्हाला कळतं. म्हणजे तुम्ही परमात्मा आहात. हे परमात्म्याचं लक्षण आहे. मता स्मृती ज्ञान मपोहनंच. ज्याला स्मृती ज्ञान म्हणजे आठवणीचं ज्ञान होतं
आणि ज्याला प्रत्यक्ष ज्ञान होतं तो परमात्मा आहे, हे परमात्म्याचं लक्षण दिलेलं आहे भगवंतानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये. म्हणून तुम्ही लक्षणानं परमात्मा आहात आणि ते तत्व तू लक्षात घे. म्हणून गुरुमुखातून हे ज्ञान आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून बाळा, ह्या ज्ञानाचा तू काय कर, स्वीकार कर, हे ज्ञान लक्षात घे. तर इथं पुढं सांगतात, नवता बाळा नाद बिंदू ते तुरे सहज, तेथेची तू होतासी ऐसे ज्ञान पै तुझ, तेथेचे तुलीन होई करिया पुले काज, संसार स्वाभिमाने घेई तेथीचे व्याज, पर्येदी मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. इथं आई बाळाला सांगते की बाळा, तू हा जागृत स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत